दानवेंच्या आरोपानंतर विरोधी पक्षानं हल्लाबोल सुरू केलाय। तुम्हाला आणखी असे व्हिडिओ पाहायला मिळतील अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे। राज्यात खोक्या-बोक्यांचं सरकार असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। तर सत्ताधाऱ्यांकडे वारेमाप काळा पैसा कसा येतो हे पंतप्रधानांनीच सांगावं असं आव्हान हे भास्कर जाधवांनी दिलंय। तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल, तो व्हिडिओ एक अर्थी जे सरकार आहे त्याचं प्रतीक आहे। जिथे सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही आहेत तिथे हे आमदार यांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात। आता हे ना म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंदाचं शिराचं वाटप चाललंय ते नेमकं कोणाचं आहे? आता ह्यामध्ये काय नवल आहे की हे सगळे आमदार हा धंदा करून बसले आहेत तिजोरी साफ करण्याचा आणि याचं कनेक्शन खरं आहे की खोक्याशी संबंध आहेच। त्यामुळे खोके कुठेही तुम्हाला दिसेल महाराष्ट्रात आणि राज्यच खोक्यांचं आलेलं आहे। खोक्या आणि बोक्यांचं राज्य महाराष्ट्रात असल्यामुळे नोटांच्या बंडला ज्या काही आमच्या अंबादाजींनी दाखवलं आहे ते सत्य आहे। त्याची चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, प्रामाणिकपणा सिद्ध केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। सत्ताधारी पक्षातलेच एक आमदार त्या ठिकाणी व्हिडिओ गेममध्ये पैशाचे बॅगाच्या बॅगा आणि नोटाच्या नोटा तिथे ठेवून ते खेळताना दिसत आहेत। याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा पैसा किती आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।